मित्रांनो, भाऊंच्या धक्क्याची शूटिंग जस्ट सुरू झालेली आहे आणि सेटवरून अशी अपडेट येते की रितेश सरांनी वैभव चव्हाणची खूप क्लास लावलेली आहे। मित्रांनो, रितेश सर वैभव चव्हाणवर खूप भडकलेले आहेत। नेमकं काय म्हटलेत रितेश वैभवला पाहूयात या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बेबी डिकोडरवरती। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। तर मित्रांनो, भाऊंचा धक्का सुरू होताच रितेश सर त्या ठिकाणी डायरेक्टली वैभव चव्हाणवर वार करतात आणि म्हणतात की तुमचं घरात चाललंय तरी काय, एकतर घरामधील गेम खूप लांबच, परंतु लोक गेम खेळतायत त्याच्यात देखील तुम्हाला पाय अडवायचा आहे। म्हणजे त्या ठिकाणी सूरज चव्हाणला टास्क दरम्यान वैभवने जे घाण शिव्या दिल्या होत्या ना, त्याच्यावरती रितेश सर भडकलेले आहेत आणि रितेश सर म्हटलेत की तुम्ही जे घाण शिव्या दिलेल्या आहेत त्या शिव्या आम्ही इथे सांगू पण शकत नाहीत, कारण इतक्या घाण लेवलवरती तुम्ही जाऊन सूरजला शिव्या दिलेल्या आहेत। तुमच्या त्या घाण शिव्या आम्ही म्यूट केलेल्या आहेत। जर जनतेला त्या शिव्या दाखवल्या तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता बाहेर निघावं लागेल। तर एवढ्या तीव्र शब्दात त्या ठिकाणी रितेश सर वैभव चव्हाणला बोललेत आणि त्याचप्रमाणे बेबीच्या टास्कमध्ये त्या ठिकाणी अंकिता मालवणी भाषा बोलली होती, त्या ठिकाणी वैभव असं बोलला होता की मालवणी भाषा ही मराठी भाषेचा त्या ठिकाणी भाग नाहीये। याच्यावरती देखील प्रश्न उचलले गेलेले आहेत रितेश सरांनी आणि रितेश सर म्हटलेत की मालवणी भाषा ही एक मराठी भाषेचाच भाग आहे आणि तुला कोणताही अधिकार नाहीये की तू असं काहीही डायरेक्टली बोलू शकतो। तर मित्रांनो, सूत्रांनी असं देखील सांगितलेलं आहे की रितेश सर वैभववर खूप जास्त भडकले। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे याच्यावरती आम्हाला कमेंट करून सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून काही लोकांच्या रितेश देशमुख सरांनी शाळा घेतलेली आहे ते देखील मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, फक्त बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।